आमच्या मनात स्वतंत्र स्वराज्याची पहाट होऊ लागली। रयतेचे अन्याय अत्याचार आम्हाला पाहवत नव्हते। आम्ही आई भवानी समोर गाऱ्हाणे मांडलं। आम्ही आई भवानीला म्हणालो की आम्हाला असा पुत्र दे जो या यवनांचा नाश करेल आणि स्वतंत्र स्वराज्य घेऊन येईल। रयतेचे अन्याय अत्याचार आम्हाला पाहवत नव्हते। आम्ही हे सर्व प्रश्न आमच्या आबासाहेबांसमोर मांडले। तेव्हा लखोजी जाधव म्हणाले की मराठ्यांच्या याच मातीत देवाच्या गर्जने ढाल तलवारी लढवल्या गेल्या, पण हा समाज एक जिजा जर स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायचं असेल तर जातीभेद समूळ नाहीसा करता आला पाहिजे। लोकांमध्ये एकजुटता निर्माण करता आली पाहिजे। आम्ही वडिलांना पुन्हा प्रश्न विचारला की जातीभेद कसा दूर करता येईल। तेव्हा शब्दांची जुळवाजुळव करत लखोजी जाधव म्हणाले, रक्ताचे पाट वाहिले जातात तेथे गवतालाही भाले फुटतात। मातीतून उगवतो आणि हा सूर्य असा सहजासहजी उगवत नाही। त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, मनगटे आवळावे लागतात। हे सर्व शब्द आली, दाराला तोरण लावण्यात आले, हत्तीवरून साखर वाटण्यात आली। आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं। जिजा म्हणजे जय आणि विजय। आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, रयतेची गाऱ्हाणे, सल्ला मसलती आणि न्याय निवाडे तर रोजचेच होते। असे होते आमचे बालपण।